नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज ना दुपारपर्यंत सर्व काम आवरून झालेलं होतं. मग मी काय केलं की मला बटरस्कॉचची आईस्क्रीम बनवायची होती आणि क्रीम शिल्लक होती. मग म्हटलं आता आईस्क्रीम बनवून घेऊया. आणि या आईस्क्रीममध्ये क्रंचसाठी कॅरमलाइज नट्स वापरले जातात. तर इथे मी 5 चम्मच इतकी साखर आहे ना कॅरमलाइज करून घेणार आहे आणि त्यामध्ये काजू आणि बदाम वापरणार आहे. काजू बदाम आपल्याला यामध्ये छान कॅरमलाइज करून घ्यायचे आहे. तर फक्त साखर टाकायची आहे आणि अशा प्रकारे साखर आहे ना आपल्याला मेल्ट होऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही आहे. आणि मग अशा प्रकारे आपल्याला हे काजू आणि बदाम यामध्ये टाकून छान कोटिंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एका प्लेटला खाली मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. आज मी थोड्या वेगळ्या प्रकारे ही बटरस्कॉचची आईस्क्रीम बनवणार आहे. तर यासाठी ना मी पुन्हा एकदा 3 चम्मच इतकी साखर कॅरमलाइज होण्यासाठी ठेवलेली आहे. ही साखरसुद्धा आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायची आहे आणि अशा प्रकारे ब्राऊन कलरमध्ये कॅरमलाइज झाल्यानंतर आपल्याला इथे यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. तर मी अर्ध फुलपात्र इतकं दूध इथे वापरलेलं आहे आणि हे दूध व्यवस्थित आपल्याला मिक्स करू घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच आईस्क्रीम बनवून बघा. यामुळे आईस्क्रीमला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे जे कॅरमलाइज दूध आहे ना आपण एका वाटीमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. यानंतर आता इथे मी व्हिप क्रीम जी आहे ना ती व्यवस्थित बीट करून घेणार आहे. तर पूर्णपणे पहिल्यांदा बीट करून घ्यायची नाही आहे. थोडीशी बीट केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ क्रीम फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. आता हे कॅरमलाइज नट आहेत ना हे आपल्याला छान तुकडे करून घ्यायचे आहेत. आता मी इथे खलबत्त्यामध्ये हे जाडसर कुटून घेणार आहे आणि आपल्याला हे ना जाडसरच ठेवायचं आहे. अगदी बारीक पावडर वगैरे करायची नाही आहे. तर हे इतकं कडक वाटते तितकं नाही आहे. तर खूप पटकन इझिली हे कुटलं जातं. आता क्रीममध्ये 3-4 ड्रॉप इतका येलो कलर आणि 3-4 ड्रॉप इतकाच बटरस्कॉचचा इसेन्स टाकून घेतलेला आहे. आता आपण थंड करून घेतलेलं कॅरमलाइज दूध आहे ना ते पण यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे. तर आपण आता हे फायनल एकदा व्यवस्थित बीट करून घेत आहोत. आता व्यवस्थित बीट करून घेतल्यानंतर कॅरमलाइज नट आहेत ना जे कुटून घेतलेले ते आपण यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. आता मी यामध्ये काही मिक्स करून घेतलेले आहेत आणि काही गार्निशिंगला कॅरमलाइज नट वरतून टाकून घेणार आहे. आईस्क्रीम डब्यामध्ये व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. आता हा जो डब्बा वापरला आहे ना तो ऑलरेडी अमूल बटरस्कॉच आईस्क्रीमचाच डब्बा आहे आणि यामध्येच ही आईस्क्रीम मी व्यवस्थित सेट करून घेत आहे आणि फ्रीजमध्ये 6-7 तासांसाठी ठेवून दिली. आता यानंतर मी मिशोवरनं ना हा कपडा मागवलेला होता कॉटनचा, प्युअर कॉटनचा खूप छान असा कपडा आहे. तर आज लवकर आवरलं. मग म्हटलं याचं आपण टॉप बनवूयात. ते ट्रेंडिंग जे टॉप आहेत ना बॅक नॉडवाले तर ते मी 2 टॉप बनवणार आहे. एक माझ्यासाठी आणि एक माझ्या मुलीसाठी. हे टॉप बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. याची स्टिचिंग पण खूप सोपी आहे आणि अशा प्रकारे हे टॉप मी बनवून घेतलं. आता मुलीचं टॉप स्टिच करायचं बाकी होतं तर स्वयंपाकाचा वेळ झाला. मग आता म्हटलं स्वयंपाक बनवूया. आज मी मसाल्याचे वांगे बनवलेले आणि त्याचसोबत इथे पोळ्या भात वगैरे पण बनवून माझा स्वयंपाक रेडी करून घेतला. आणि आपल्याला कसं घरामध्ये खूप सारे कामं करावे लागतात. एकच काम धरून बसणं शक्य नसतं. त्यामुळे मी स्टिचिंगचं थोडा वेळ बाजूला ठेवलं. स्वयंपाक झाला, जेवण झालं तर कृष्णा ना क्रिकेट खेळायला जाऊन आला आणि त्याच्या हाताला सूज आलेली. तर मी इथे हळद मीठ लावलेली आणि मला वाटलंही फ्रॅक्चर वगैरे आहे की काय. पण हळद मीठ वगैरे लावूनसुद्धा दुसऱ्या दिवशी अजिबात सूज कमी झाली नाही. तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं तर फ्रॅक्चर होतं. मग त्याच्या हाताला इथे प्लास्टर वगैरे पण करण्यात आलं. तर असं मुलं उद्योग करत राहतात. आता दुसऱ्या दिवशी मी आईस्क्रीम बघितली ओपन करून तर खूप छान सेट झालेली होती आणि टेस्टचं म्हणाल तर मार्केटपेक्षाही खूप छान टेस्ट आलेली आणि बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं.
या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच आईस्क्रीम घरी बनवायला ट्राय करू शकता. अजिबात अवघड नाही आहे आणि खूप गोष्टी पण यासाठी लागत नाहीत. आणि यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या इझिली आपल्याला अवेलेबलसुद्धा होतात. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर इथे कृष्णा आईस्क्रीम खात आहे आणि त्यालासुद्धा आईस्क्रीम खूप आवडली.